उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पटकाना मोहल येथील नसीम नावाच्या व्यक्तीने आपल्या आजारी मुलाला वाचवण्यासाठी अक्षरशः आकाश पाताळ एक केलं, पण नशिबाने साथ दिली नाही। नसीम हे कबाडीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांचा सर्वात मोठा मुलगा 7 वर्षाचा जुनैद इयत्ता पहिलीत शिकत होता। काही दिवसांपूर्वी त्याला ताप आल्याने औषध देण्यात आली, परंतु ती औषधं चुकून एक्सपायर झालेली होती। त्यामुळे त्याची तब्येत अधिकच बिघडली। कुटुंबियांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र प्रकृती गंभीर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला कानपूरच्या हायलाइट रुग्णालयात रेफर केलं। नसीम यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते, पण गल्लीतल्या लोकांनी एकत्र येत त्यांना 20,000 रुपयांची मदत केली। पण खरी शोकांतिका त्यानंतर घडली। जुनैदला घेऊन नसीम जेव्हा यमुना नदीवरील पुलावर पोहोचले, तेव्हा समजलं की पूल बंद आहे। दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे वाहनांना प्रवेश नव्हता। या परिस्थितीत नसीम यांनी आपल्या मुलाला कडेवर घेतलं आणि जवळपास 900 मीटर धावत पूल ओलांडला। पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावर एका वाहनाच्या मदतीने ते कानपूरला पोहोचले, मात्र तिथल्या मोठ्या रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला। शेवटी हायलाइट रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान जुनैदचा मृत्यू झाला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एका बापाचं हे असहाय्य चित्र पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते बंद यमुना पुलामुळे आतापर्यंत 4 मृत्यू झाले आहेत, तरीही प्रशासनाने या समस्येकडे अजूनही गांभीर्याने लक्ष दिलं नाही। यावर संताप व्यक्त केला जात आहे। एक बाप धावत राहिला, पण यंत्रणांची गती आणि नशिबाचा क्रूर खेळ त्याला हरवून गेला। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।